हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आहे. बघा तर मित्रांनो, आपल्या मुलांना आपण कसे संस्कार लावतो तसेच मुलं आपले वागत असतात. तर मित्रांनो, आमची मुली का नाही मातीत असं झाडाचं महत्त्व काल पटवून दिल्याबद्दल सांगितलं, ते विचारत होते. आणि झाडं लावलं म्हणजे आता पाऊस सुरू आहे म्हणताना कुया ठेवलं होतं आम्ही जमा करून, आणि त्या कुया लावलं होतं. ही आली बघा ढुंपा. तर मित्रांनो, चला तुम्हाला दाखवते आमच्या मुलींनी झाडं कसं लावलेत. बघा तुम्ही. कुठं ठेवणार आहेस तुझं झाड आता? कुठं तिथं? इथं ठेव, इथं ठेव. तुम्हाला लक्ष जातंय ग तुमच्या झाडाला कोण काय केलंय का नाही. वेगळीकडे ठेवलंय की सगळीकडे लक्ष जात नाही तुमचं झाड काय केलंय काय नाही. काढलं. तर मित्रांनो, तुम्ही आत्ता बघितलं असलं माझ्या मुली कशी छानशी झाडं लावलेले आहे. एका बुट्टीत माती भरलेत आणि माती भरून झाड लावलेले आहेत लिंबाचं, तुम्ही बघितलं असाल. तर मित्रांनो, काय असतं, आपण जसं आपल्या मुलांना सांगतो तसे मुलं शिकतात आणि तसेच वागतात. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या मुलांना असं काहीतरी सांगत जावा छानशी. खूप त्रास देत असत घरात, नुसता वैताग आणून ठेवलं असत, तर त्यांना अशा प्रकारे कामात गुंतवायचं. झाडं लावा, हे झाडं लावा करून त्यांना कामात गुंतवून ठेवायचं, जेणेकरून ते मुलं त्यांना पण झाडाचे महत्त्व कळते आणि आपलाही त्यांच्यासोबत त्यांना सतत वरडण्याचा ताप वाचतो. आणि तेवढंच त्यांना पण नॉलेज भेटतं जाणं. आणि तुम्ही चिखलात का खेळा, हे खेळा, अजिबात का जाऊ नका. तर त्यांना झाडाचे महत्त्व सांगा, मित्रासोबत कसं राहायचं सांगा, कारण मुलं आपलंच शिकत असतात. तुम्ही बघितलं ना आत्ताच व्हिडिओत माझे लेकर कसं झाडं लावलेत. तर चला मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटली माझ्या मुलांनी झाडं लावलेली.